पौष्टिक अशी पालकाची भाजी आणि त्याला वरून दिलेला तडका आणि भाकरीसोबत पालकाची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर मी ते पालक बाजारातून घेऊन आलेले आहे आणि आता तो स्वच्छ करून घ्यायचा। पालकाच्या ज्या चांगल्या काड्या आहेत ते घ्यायच्या। आपल्या वेळेस फक्त आपली आई एकच भाजी करायची आणि तीच आपण खायचो, पण आजकालच्या मम्मी इतक्या प्रकार बनवितात तरीही मुलांचे खाण्यामध्ये इतके नखरे असतात। आपल्या वेळेला एक भाजी केली, भाकरी केली की तीच आपण दिवसभर खायचो। आजकालच्या मुलांना कितीही प्रकार करा तरीही ते मोबाईल शिवाय खात नाही। असो, आता इथे मी पालक हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता पालकाची पौष्टिक भाजी बनवायची कशी तर ही नक्की बघा। हे पालक दोन्ही साइडनी हे करून बारीक चिरून घ्यायचा। पालक जरी भरपूर दिसत असला तरी शिजल्यानंतर पालक हा खूप बारीक होतो, त्याची भाजी खूप कमी प्रमाणात होते। पालक चिरून घेतलेला आहे। आता कढईमध्ये पालक टाकून त्यामध्ये शिजण्यासाठी थोडं 1 ते 1.5 तांबे पाणी टाका आणि भाजी शिजून घ्यायची। आता आपल्याला थोडासा रस्सा भाजी बनवायची आहे पालकाची, म्हणून यामध्ये पाणी टाकून 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायची, कारण पालक भाजी ही पटकन शिजते। आता इथे पालकाची भाजी छान शिजलेली आहे। आता शिजली का नाही हे बघण्यासाठी बघा, पालकाची भाजी खूप छान शिजलेली आहे। तर चला मसाल्याची तयारी करूया। त्या मसाल्यासाठी लागतात हिरव्या मिरच्या, काही लसणाच्या पाकळ्या आणि मीठ। आता मिक्सरमध्ये सुरुवातीला हे फिरून घ्यायचं आणि त्यानंतर शेंगदाणे घालून ओबडधोबड मसाला तयार करून घ्यायचा, त्यामुळे पालकाची चव अजून भारी लागते। आता इथे आपण पालक शिजलेला आहे तर त्यामध्ये बेसन पीठ किंवा तुम्ही बाजरीचं पीठही वापरू शकता, थोडं प्रमाणात घालायचं, त्यामुळे पालकाची भाजी एकजीव होते, त्यामध्ये अशा गिठोळ्या वगैरे राहता कामा नये। तर छान असं हटून घ्यायचं आणि जो काय आपण ओबडधोबड केलेला मसाला आहे तो त्यामध्ये घालून परत एकत्र करून घ्यायचे। आता व्यवस्थित एकत्र करून झालेला आहे। तर आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे। तर तडका कसा द्यायचा तर नक्की बघा। आता पळीमध्ये जिरे टाकलेले आहे आणि तेल चांगलं तापलं की त्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या बसतो, जिरे बारीक चिरलेला तळलेले आहे घालायचा आणि आपल्या भाजीमध्ये तडका द्यायचा, जिरे घालायचे, त्यावर झाकण ठेवायचे, 5 मिनिटं झाकण ठेवायचे, त्यामुळे तडक्याचा वास सेंट छान बसतो भाजीला। आता त्यानंतर एकत्र करून गॅसवर भाजी 5 मिनिटं ठेवायची। इथे मी एकत्र केलेला आहे आणि गॅसवर 5 मिनिटं ठेवायची। आपल्या भाजीला परत उकळी आणून घ्यायची। आपली पालकाची पौष्टिक भाजी तयार। आणि पालकाची ही पौष्टिक भाजी भाकरी बरोबर नक्की ट्राय करून बघा आणि मुलांनाही अशी पौष्टिक भाजी नक्की खाऊ घाला। आणि आवडली असेल तर सबस्क्राइब